चॅनेलवरून सर्वांना नमस्कार. महाराष्ट्रीय बेंदूर सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आवडी पॅलेसच्या आवारामध्ये तिन्ही सांच्या वेळेला म्हणजेच 5 ते 7 या वेळेमध्ये या प्रशस्त पटांगणामध्ये ही चिमुकली मुलं आणि त्यांच्या आई आजी या ठिकाणी आलेले आहेत. प्रत्येकजण या लहान मुलांचे खेळ पाहून खूप आनंदित होत आहे. पहा, हा आमचा रियांश तिकडच्या ह्या मुलींच्या आईला कसं हसवत आहे बघा, वाकुल्या दाखवत आहे. त्या मुली देखील त्याच्याशी खेळत आहेत. त्यांचं लपाछपीचा पाठशिवणीचा खेळ सुरू आहे. बघा कशी मुलं खेळायला आहेत. तेव्हा तुम्ही देखील तुमची लहान मुलं ह्या आवडी पॅलेसच्या आवारामध्ये लहान मुलांना घेऊन आनंदी खेळण्यासाठी त्यांना जर मोकळीक दिली तर ते मोबाईलपासून दूर राहतील आणि उलट एक प्रकारचा व्यायाम होऊन या मुलांचं आरोग्य चांगलं राहील. शिवाय दवाखान्याचा खर्चही कमी होईल. बघा, लहान चिमुकली मुलं खेळताना आईवडिलांना आजीला आनंद होत आहे. हा रियांश इतका खेळकर आणि इतका खोडकर आहे. त्याच्या घरी जर गेलो आपण तर टोपली भरून ठेवलेलं सगळं खेळाचं साहित्य तो पुढं आणून टाकतो आणि बंदूक घेतो, ठिशकाव करतो. आम्ही थोड्या वेळापूर्वी त्याच्या घरी जाऊन आलो. खूप त्यानं आम्हाला खेळवलं आणि तोही खेळला. रियांश, ए रियांश, ठिशाम, ए रियांश, अरे इकडे बघ, मला गोळी घाल. कशी गोळी घालणार? ओ या हा बघा आमचा रियांश कसा सगळ्या लोकांची करमणूक करत आहे आणि तो देखील स्वतःचा आनंद घेत आहे. अरे वा, बारीक या छान गडगड बारीक डान्स करते, बारीक डान्स. पहा, मुली थोड्या विश्रांती घेत होत्या. तोपर्यंत या रियांशनं त्यांना वाकुल्या दाखवून त्यांना आनंद दिलेला आहे. पहा, रियांश ह्या हितवाकेशी मुलं खेळतात. पहा, या मुलांचा खेळ पाहून आम्हाला देखील आमचं लहानपण आठवतं. तेव्हा पालकांना विनंती आहे, मुलांच्या हातातून मोबाईल काढून घ्यायचा असेल तर मुलांच्यासाठी वेळ द्या. त्यांना घेऊन कुठेतरी बगीच्यात जावा, मंदिरात जावा, त्यांचे सवंगडी गोळा करा आणि त्या मुलांना यथेच्छ खेळू द्या. खेळण्यामुळं ताण तणाव हे निघून जातात. एक प्रकारचं मनमोकळेपणाचा आनंद मिळतो आणि मुलांचे आरोग्य चांगलं राहतं. दवाखान्यापासून तुमची सुटका होईल. लहान बाळांच्यासाठी हे आरोग्य, हे खेळ तुम्हाला उपयुक्त आहेत. पहा, आमचा रियांश सर्वात लहान चिमुकला रियांश. ओके, तो बोलण्याचा प्रयत्न करतो पण त्याची भाषा आहे ह्या नवीन लोकांना आम्हालाही थोडीफार समजत नाही. म्हणून त्याची आजी आई काय करतात, ह्या ठिकाणी आई आणि आजी बसलेली आहे. नातवाचा खेळ पाहत आहेत. माझं सोनूल माझं छकुल. रियांश, अरे गप फिरायला लागलायस, कोण खेळ ना का तुझ्याबरोबर? पहा, रियांश बोलवायला लागलाय सगळ्यांना. कसा डान्स करतो, तुम्हाला आनंद मिळतो ना? आम्हाला तर खूप आनंद मिळतो. वा छान. अहो, इतक्या नाटकी आहे. रात्री 10, 11, 12पर्यंत खेळत असतो आणि सगळ्यांची झोपमोड करत असतो. बघा कसा तो खेळायला आहे. या कंपाऊंडमुळं मुलांना बाहेर रस्त्यावर जाता येत नाही आणि कुठल्याही प्रकारची काळजी नाही. आयांची करमणूक होती, पोरांची करमणूक होती. एक प्रकारचा व्यायाम होतो आणि सगळे आनंदाने घरी जातात. तुम्ही देखील तुमची छान छोटीशी मुलं घेऊन आवडी पॅलेसच्या आवारामध्ये हवेशी स्वच्छंदी वातावरणामध्ये घेऊन या. पहा, एकलकोंडे असणारा आमचा हा रियांश असा स्वच्छंदी वातावरणामध्ये पॅलेसच्या आवारामध्ये कसा खेळत आहे. पहा, त्याच्याशी जर का आपण खेळलो त्याच्या बोबड्या गीतामध्ये तर तो देखील आपल्याला आनंद देतो.
रियांश, ए रियांश, ए रियांश, ए बाळ काय बडबडतो? रियांश, लहान मुलांची करमणुकीचे खेळ मनाला येईल त्या पद्धतीने खेळ खेळत असतात, वाकोळ्या दाखवत असतात आणि आईवडिलांचा आजीचा आनंद घेत असतात. आज रियांश एकुलकोंडी असणारा रियांश आता या मुक्त वातावरणामध्ये त्यानं खेळ मांडलेला आहे. कसा बारीक डान्स करतो बघा, मास्टर भगवानसारखा. रियांश बाला या अरे वा अरे वा अरे वा अरे वा. हा पार रियांश कसा हातवारे करतोय, आपल्या मैत्रिणींना बोलवतोय, टाटा करतो, या करतो आणि बघा सगळेजण कशी त्याला हसन दाद देतात. जसं हसन त्या पद्धतीनं तो काय करतो, जास्तच वाकुल्या दाखवतो, जास्तच करामती करायला सुरुवात करतो. बघा त्या मैत्रिणी देखील लहान मुलं कशी खेळतात. अरे वा छान छान, गुड. भारी डान्स करतो आमचा रियांश. ह्या लहान मुलांना आपण बाय बाय करूया. बारीक पहा, तुम्हाला त्याच्या खेळाचा बोध होतो का? बघा जाता त्याला खोड आहे. बसलेल्या मुलींना मारतो, ये म्हणतो खेळाय, नाहीतर मारणार तुना असं करतो. रियांशचा खेळ गड्याला ताल भरलेला आहे, कसा नाचतो बघा, म्हाताऱ्या माणसाची ॲक्शन करतो. पैलवान भाव जोर बैठका काढते, सूर्यनमस्कार. रियांश शेजारची मुलं त्यांच्या आयांना घेऊन आवडी पेल्याच्या आवारामध्ये आलेले आहेत. सुंदर हवा, थंडगार हवा आणि आम्हाला देखील एक टाईमपास होतो की जेणेकरून या लहान मुलांना त्यांच्या वाकुल्या दाखवून आमच्या नातवंडांची आठवण, आमची नातवंड अशीच कोणाच्या तरी अंगणामध्ये जात असतील, खेळत असतील. ओके छान, व्हेरी गुड. रियांश दमलेला आहे.